दिंडोरीच्या वणी बाजारामध्ये आज किमान 700 आणि सरासरी 1421 पर्यंत बाजारभाव गेलेले आहेत. नाशिक जिल्हाच नव्हे तर सोलापूर, नगर आणि पुण्याच्या बाजारपेठांपैकी सर्वाधिक सरासरी इथे आहे आणि सर्वाधिक किमान बाजारभाव इथे आहेत. दरम्यान पिंपळगावला जास्तीत जास्त बाजारभाव 2200च्या पुढे गेले आणि सरासरी 1150 राहिली, तर लासलगावला शनिवारच्या आधीची म्हणजे शुक्रवारची जी सरासरी आहे ती तुलनेनं टिकून ती 1100 पर्यंत राहिली. याचं कारण म्हणजे आज लासलगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाचे नेते आणि शेतकरी खासदारही त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाचा दणका म्हणून किंवा इफेक्ट म्हणून कांद्याचे बाजारभाव जे सकाळी अतिशय पडलेले होते लगेच वाढलेले दिसून आले. रोहित दादांनी एक वक्तव्य केलंय, ते म्हणजे कांद्याचे बाजारभाव आठवडाभरात 24 रुपये होणार का? तसं झालं तर शेतकऱ्यांना खूपच फायदा होईल. ते काय म्हणाले आज लासलगावला त्याचा व्हिडिओ आपण इथे देऊया. व्हिडिओची क्वालिटी थोडी ब्लर आहे, पण तुम्ही ते समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, जोडून राहा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि आठवड्याचे सगळे बाजारभाव बघायचे असतील, संभाव्य बाजारभाव, जिल्हावार बाजारभाव, तर जॉईनच्या बटनाला क्लिक करा. यापुढे आता तो आपण व्हिडिओ बघूया. पहिली त्या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यात नफाखोरी होईल. मी खोटं बोलत नाही, त्याच्या मागे काही पुरावे आहेत. तुम्ही ऐकलं असेल या जिल्ह्यामध्ये एक माणूस खूप फेमस झालाय नजीकच्या काळामध्ये. कोण? अशीच एखादी नाफेडची खरेदी केंद्र कोणाच्या मालकीचं होतं माहिती का? खराबच्या नावाने होतं आणि त्यात त्यांनी पैसा खाल्ला, पैसा काढला. तुम्हाला मिळाला का? त्यामुळे हा जो लढा आहे तो आपल्या सर्वांसाठी लढण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आम्ही इथं काय राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. इलेक्शन आहे का कुठलं? आता कुठलंच इलेक्शन नाही, पण इथं कशासाठी आलोय? तुमच्यासाठी आलेलो आहे. का तुमच्यासाठी आलेलो आहे? कारण हे जे उत्पादन आहे, जे काय रब्बीचा कांदा आता मार्केटमध्ये आलाय, त्याला जर तुम्हाला भाव नाही मिळाला तर तुमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येणार आहे. तुमची जी मुलं आता कॉलेजमध्ये असतील, मुली कॉलेजमध्ये असतील, त्यांची फी देण्यासाठी तुम्हाला अडचण येणार आहे. येणारं जे पीक असेल ते पीक घ्यायला जो तुम्हाला तिथं पैसे लागतात ते आज तुमच्या हातामध्ये नसल्यामुळे पुढचं वर्ष आमचं कसं जाईल हा जो प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पडलाय त्याचं उत्तर देण्यासाठी आपण इथं आलो. जे काय छोटे मोठे खर्च आहेत, जो काय तुम्ही पैसा व्याजावर घेतला असेल, बँकेकडनं घेतला असेल, जो भरायला आज तुम्हाला अडचण येते, तो कुठं भरण्यासाठी हातभार लागावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि त्यासाठी हा संघर्ष तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. जे आज सत्तेत आहेत त्यांचं तुमच्याशी आज काही घेणं देणं नाही. त्याचं कारण आज इलेक्शनच नाही. 2024च्या इलेक्शन आधी तुम्ही 24 बोलता आणि आज सहज म्हणता 12.5. काल बोलत असताना त्यांनी काय सांगितलं? उत्पादन वाढलंय. मला तुम्हाला विचारायचंय, उत्पादकता तुमची कमी झाली का वाढली? आता मध्ये अवकाळी पाऊस झाला, मध्ये गारपीट झाली, त्याच्यामध्ये जे काय 5 ट्रेलर एका एकरामध्ये निघत होते, आज 2 नाही तर 2.5 नाही तर 3 ट्रेलर निघतात. होत नाही? मग अशा पद्धतीने खर्च तेवढाच पण कांदा कमी आणि भाव सुद्धा कमी. याच्यात कसं काय चालणार आहे आपलं? आणि मग यासाठीच तुम्हाला आपल्या सर्वांना कुठेतरी रस्त्यावर उतरावं लागणार आहे. खरं तर पोलीस खूप दिसत आहेत इथं. त्यांना असं वाटलं आम्ही आंदोलनाचा रस्ता रोको करणार आहे. आज नाही करणार, पण 6 दिवसानंतर मात्र त्या ठिकाणी 100% करणार. आणि दिल्लीला जाणारे जी वाहन आहेत कुठं करायचं? जर पुढच्या 6 ते 7 दिवसामध्ये आमच्या शेतकऱ्याला 24 पेक्षा जास्त दर जर सरकारकडनं जाहीर झाला नाही, त्याच्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांच्यासाठी आंदोलन, त्यासाठी जर अनुदान हे सरकारकडनं दिलं गेलं नाही आणि आमच्या शेतकऱ्याला महत्व देऊन त्यांचं म्हणणं जर ऐकलं गेलं नाही, तर मग पुढच्या 7 दिवसामध्ये 26 तारखेला सकाळी 9 वाजता दिल्लीला जाणारा ज्या काय कुठल्या गाड्या असतील आम्ही 100% तिथं थांबवणार. त्याचं कारण असं, महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही. त्यामुळे फोन तुम्ही केला, हे केलं, फक्त ट्विट टाकून होत नसतं. ट्विटमुळे आमचं पोट भरणार नाही. खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना तुम्हाला निर्णय द्यावा लागेल. मला असं कळालं होतं की 9 महिन्यापूर्वी शेतकऱ्याच्या हितासाठी एक कमिटी केली होती.
त्या कमिटीचा अध्यक्ष कोण? तर रंगीबिरंगी गॉगल घालणारा आणि कपडे घालणारा, काय नाव? पाशा पटेल. काय त्याला कळतं का शेतकऱ्याच्या बद्दल? म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये आला होता, काय काय बरळलं मला माहितीये. महिलांबद्दल काय बोलला आणि काय, म्हणजे असा माणसाला तुम्ही जबाबदारी दिली. म्हणजे तुम्हाला जर माणसांचीच ओळख नसेल तर शेतकऱ्याला आज काय अडचणी आहेत हे तुम्हाला कशा ओळखीच्या येणार आहेत? अडचणी कशा समजणार आहेत? 9 महिने झाले अजूनपर्यंत रिपोर्ट नाही आला. त्या माणसाला हेच माहित नाही की कांदा मार्केटमध्ये कधी येतो. खरं तर मार्केटमध्ये कांदा यायच्या आधी कुठेतरी सरकारकडे निर्णय घ्यायला पाहिजे होता, आणि दुर्दैवाने आज तो निर्णय तिथे घेतला गेला नाही. आणि सरकार काय म्हणते? तिकडे कुठेतरी वॉर चाललंय. तुम्हाला एक सांगतो, हे जे तेल आहे ना, तेल जे सरकार घेऊ शकत नाही, त्याला जर कोण जबाबदार असेल तर त्याला फक्त आणि फक्त हे सरकार जबाबदार आहे. हे इराणला वॉर चालले, अमेरिका असं करते, त्याव करते, आणि आपल्याला माल मिळत नाही, तर तेल मिळत नाही, म्हणून डिझेल आणि पेट्रोल आपल्याला मिळत नाही. पूर्वीपासून इराण हा आपला मित्र देश राहिलेला आहे. तसंच आपलं खालचा जो श्रीलंका आहे तो मित्र देश आहे. त्याच्याच बरोबर आपला बांगलादेश हा मित्र देश आहे. पण या देशांबरोबर आपण चांगलं नातं ठेवलंच नाही. फक्त मिठी मारून होत नसतं. अडचणीच्या काळामध्ये त्या देशाला मदत करावी लागते. इराण अनेक वर्ष आपला चांगला मित्र असताना शेतकऱ्याची भारतातली केळी इराणला मोठ्या प्रमाणात जात होती. त्याच्याच बरोबर साखर मोठ्या प्रमाणात जात होती. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या बऱ्याच गोष्टी या इराणला जायच्या, म्हणून शेतकऱ्याला मदत मिळायची. आणि इराण सुद्धा आपल्याला कशी मदत करत होता? तर स्वस्तात तेल आपल्याला देत होता. फक्त अमेरिकेसोबत झुकायचं म्हणून, अमेरिकेचं ऐकायचं म्हणून, इस्रायलचं ऐकायचं म्हणून तुम्ही इराण बरोबर तिथं पंगा घेतला. इराण बरोबर तुम्ही तुमचं नातं खराब केलं, आणि आज आपल्या देशाला इराण तेल देत नाही, म्हणून ही आजची अडचण आलेली आहे. त्यामुळे ही अडचण कुणी किती काय सांगितलं तर कोणामुळे आली असेल? तर सरकारचे दुसऱ्या देशांबरोबर जे चुकीचं धोरण आहे त्यामुळे ही अडचण आलेली आहे. आणि त्या अडचणीचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा मिळायला लागलेला आहे, बसायला लागलेला आहे. आज आपल्याकडनं जे काही कंटेनर कांद्याचे जायचे आज जाऊ शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर रस्त्याच्या मार्गाने इजिप्त वगैरे वगैरे त्या भागातून जो कांदा आहे तो मात्र UAE नाही तर दुबईला त्या ठिकाणी चालू आहे. अहो, पाकिस्तानच्या विरोधात तुम्ही लढता, आम्ही लढतो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण पाकिस्तानच्या सरकारने त्या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत जे काही निर्णय घेतले तिथं उत्पादन कांद्याचं वाढलंय. पण आपल्या या देशामध्ये काय झालं? तर या देशामध्ये एक्सपोर्टचं धोरण कांद्याचं नीट नसल्यामुळे आज एक उद्या दुसरं, याच्यामुळे या जगातला सगळ्यात जास्त निर्यात करणारा कांद्याचा देश म्हणून आपल्याला ओळखलं जायचं. सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर एक्सपोर्ट कुठून केलं जात असेल, निर्यात केली जात असेल तर आपल्या महाराष्ट्रातून केली जात होती. आणि हे फालतू धोरण केल्यामुळे, बंद चालू केल्यामुळे आज आपल्याकडनं कांदा घेणारे देश ते दुर्दैवाने कांदा तिथं घेत नाही. आणि काही देशांमध्ये कांद्याचं उत्पादन सुरू झालं. श्रीलंकेत कांद्याचं उत्पादन सुरू झालं, आणि मग आज आपल्या सर्वांना तिथं अडचण येते. मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये तुम्ही जर कर्ता व्यक्ती असेल तर त्या घरामध्ये ज्या घडामोडी होतात त्याला जबाबदार कोण? तुम्ही ना, कर्ता व्यक्तीच का नाही? मग आता तुम्ही जेव्हा मतदान करता, आपण जेव्हा मतदान करतो, जेव्हा या राज्यात आणि देशात जेव्हा सरकार येतं, तेव्हा या देशाची पालकत्व करण्याची जबाबदारी कोणाची? मतदारांची का सरकारची? सरकारची का मतदारांची? मागच्यांना मी विचारतोय. सहज काय म्हणतात? पेट्रोल घालू नका, गाडीत फिरू नका, डिझेल करू नका, सोनं घेऊ नका. अहो, जबाबदारी तुमची आहे. जशी जबाबदारी तुमची आम्हाला तेल देण्याची आहे, जशी जबाबदारी तुमची आम्हाला पेट्रोल डिझेल देण्याची, तसंच आज आमचा कांद्याचा जो प्रश्न आहे, आम्हाला नका सांगू एक्सपोर्ट होत नाही म्हणून अडचण आली. आम्हाला एवढंच सांगा आम्हाला भाव किती देता, बाकी आम्हाला काहीच ऐकायचं नाही. कारण सरकार तुमच्या जबाबदारी आम्हाला सगळ्यांना मदत करायची, आणि हाच प्रश्न आपल्याला सरकारला करायचा आहे. आणि याला जर उत्तर त्या ठिकाणी नाही आलं तर मग काय करायचं? अरे, हे 4-5 लोक बोलून होत नसतं. तुम्हाला सांगतो, इलेक्शन नाहीये आणि हे आम्ही राजकारणासाठी करत नाही. पवार साहेबांनी काल मला विचारलं, या खासदारांना सुद्धा विचारलं, काय परिस्थिती, कशी परिस्थिती. त्यांनाही माहित होतं. आम्ही त्यांना सांगितलं अतिशय वाईट परिस्थिती आहे. पण मग तुम्ही जेव्हा आंदोलन कराल तेव्हा काय म्हणून कराल? आम्ही तर फक्त जाणार आहे. शेतकरी आले तर आंदोलन, शेतकरी नाही आले तर आम्ही चर्चा करणार. तरी सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने तिथं आलात.
आता इलेक्शन नसताना सुद्धा जर आपण सर्वजण तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे, तर मग 26 तारखेला सकाळी 9 वाजता तोपर्यंत जर सरकारने तुमच्या बाबतीत योग्य असा निर्णय घेतला नाही तर काय करायचं? तुम्ही आवाज मग असा असेल तर तुमच्या अडचणी मग सुटणार नाही. मला एवढंच आहे, इथं असणाऱ्या लोकांनी बोलू नये. मागच्यांनी सांगावं आंदोलन 26 तारखेला सकाळी 9 वाजता करायचं का नाही करायचं? नाही करायचं. सरकार आपलं ऐकणार नाही. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत तुम्हाला भाव मिळणार नाही.